नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता आपण तब्बल 1 महिन्यानंतर व्हिडिओ अपलोड करतोय। तर मित्रांनो, काय आपले थोडे यश असल्यामुळे आपला व्हिडिओ अपलोड करताना टाइम भेटला नाही। तर आता मित्रांनो, इथे पुढे आपला रेग्युलर व्हिडिओ येतील भरतीचे। तर मित्रांनो, 1 महिन्यानंतर व्हिडिओ अपलोड करतोय। आपल्या व्हिडिओ तुम्ही भरपूर प्रेम द्या मित्रांनो। असं तुमच्यासाठी मी नवीन जी भरती सुट्टी तर ती भरती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून। तर पहा मित्रांनो, आता आपला नाशिक जिल्हा आहे, पहा नाशिक फायरमॅन भरती 2025 नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात 186 जागांसाठी भरती। मित्रांनो, नाशिक महानगरपालिका आहे, त्या नगरपालिकेमध्ये फायर ब्रिगेडच्या म्हणजे अग्निशमकच्या मित्रांनो भरती सुटली। ती पदसंख्या मित्रांनो 186 आहे। तर पहा मित्रांनो, आपण तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो मित्रांनो, जी पण भरती सुट्टी त्या भरतीचा आपण तुम्हाला प्रूफ आणि पुरावा म्हणून त्याचे मित्रांनो आपण स्क्रीनशॉट टाकतो मित्रांनो। तर पहा मित्रांनो, दिनांक 4/11/2025 4 तारखेला मित्रांनो जाहिरात डेट आहे, नाशिक महानगरपालिका भरती। तर मित्रांनो, पूर्णपणे भरती 100% सुटलेली आहे। तर पदाचं नाव तपशील पहा मित्रांनो, पद क्रमांक 1 आहे ते पहा चालक यंत्र चालक किंवा वाहन चालक अग्निशामक। आणि दुसरं पद त्याचे 136 जागा आहे मित्रांनो। दुसरं पद फायरमॅन म्हणजे अग्निशामक, त्याच्या मित्रांनो 150 जागा मित्रांनो। तर चालकच्या मित्रांनो 36 जागा आहेत आणि अग्निशामक फायरमॅनच्या मित्रांनो 150 जागा आहेत। टोटल मित्रांनो 186 जागा आहेत। तर मित्रांनो, ह्या झाल्या पदानुसार डिवायडेशन। याचा मित्रांनो तुम्हाला पुढे कास्टनुसार पण डिवायडेशन आहे पूर्णपणे जाहिरातमध्ये। तर मित्रांनो, कास्ट म्हणजे ओपनला किती, EWS किती, ओबीसीला किती, SC STला, NTC NTB याला जागा किती, कास्टनुसार डिवायडेशन मित्रांनो त्यांनी जाहिरातमध्ये संपूर्ण दिले। जाहिरात पाहून घ्या, आपण टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहोत। तर सध्या आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, तर ड्रायव्हरच्या जागा 36 आहेत आणि फायर ब्रिगेडच्या म्हणजे मित्रांनो अग्निशमनच्या जागा 150 आहेत आणि टोटल 186 जागा आहेत। तर आता मित्रांनो आपण शैक्षणिक पात्रता पाहू। तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय पहा, पहिला क्रायटेरिया आहे, पहिली अट काय मित्रांनो, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक। मित्रांनो 10वी परीक्षा पास असणे आवश्यक आहे। दुसरा क्रायटेरिया काय, राज्य अग्निशामक परीक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य। तर मित्रांनो, आपलं राज्य अग्निशामक परीक्षण केंद्र मुंबईचे ते तुम्ही 6 महिने जर कालावधी म्हणजे परीक्षण घेतलं असेल 6 महिने, तर मित्रांनो तुम्हाला त्याला प्राधान्य दिले जाणार, प्रायोरिटी दिली जाणार। तिसरा मित्रांनो, वाहन चालक या पदावर किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक। जर मित्रांनो तुम्ही ड्रायव्हरसाठी फॉर्म भरत असेल तर तुम्हाला 3 वर्षाचा गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स पाहिजे। चौथे पाय, वैध जड वाहन चालवण्यासाठी परवाना असणे आवश्यक मित्रांनो। तर जड वाहन चालक परवाना, जड वाहन चालक परवाना थोडं लायसन पाहिजे मित्रांनो, तुमचं हेवी लायसन पाहिजे मित्रांनो। आणि 5वं आहे, मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्हाला मराठी भाषेत ज्ञान असणे आवश्यक आहे। मग त्यात काय पहा, तुम्हाला मराठी लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला मराठी वाचता आलं पाहिजे आणि तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे। तर मित्रांनो तुम्ही याची मित्रांनो शैक्षणिक पात्रता मित्रांनो शैक्षणिक अटी काय आहेत मित्रांनो 5 अटी आहेत पाहायच्या। तर मित्रांनो, हे फायर ब्रिगेडचे पद आहे म्हणजे अग्निशामकचं पद आहे। तर पहा मित्रांनो, शारीरिक पात्रता पण आहे। तर मित्रांनो, तुझी उंची किती पाहिजे, 165 सेंटीमीटर आणि तुम्ही महिला उमेदवाराची उंची 157 सेंटीमीटर पहा मित्रांनो। छाती पहा मित्रांनो, साधारण 81 सेंटीमीटर आहे तुमची छाती पाहिजे नॉर्मल, आणि फुगवी तुमची 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त छाती फुगली पाहिजे, महिला उमेदवारासाठी लागू नये मित्रांनो पहा। तर वजन पहा मित्रांनो, किमान 50 किलोग्रॅम पुरुष आणि किमान 46 किलोग्रॅम महिला। तुमचं वजन जर तुम्ही पुरुष असाल, पुरुष तुमचं 50 किलोग्राम वजन पाहिजे आणि तुम्ही जर महिला उमेदवार असाल तर मित्रांनो तुमचं मित्रांनो 46 किलोग्राम वजन पाहिजे। दृष्टी मित्रांनो चांगली पाहिजे। हे मित्रांनो याची शारीरिक पात्रता। आता मित्रांनो आपण पाहणार आहोत परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, भैया तुम्हाला भरती होण्यासाठी तुमची सिलेबस काय आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे। तर सगळं तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो मित्रांनो। तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला ना, तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही, कारण एका व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जेवढं होईल, जेवढं तुम्हाला तुमच्या मनात जे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण एका व्हिडिओमध्ये क्लिअर करायचा प्रयत्न करतो मित्रांनो। तर पहा मित्रांनो, पहा तर पदनाम श्रेणी चालक, तुम्ही जर ड्रायव्हरसाठी फॉर्म भरणार असाल तर पहा मित्रांनो, मराठीचे 15 प्रश्न असणार आहे, सामान्य GKचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी तर रिजनिंगचे 15 प्रश्न आणि संबंधित विषय म्हणजे वाहन चालकावर मित्रांनो तुम्हाला 15 प्रश्न असणार आहे। दर्जा असणार मित्रांनो 10वी उत्तीर्णचा, माध्यम हे मित्रांनो फक्त आणि फक्त मराठी आहे। प्रश्न संख्या मित्रांनो 60 प्रश्न असणार आहे, गुण असणार 120, एक प्रश्न 2 मार्काला
मित्रांनो कालावधी असणार 90 मिनिटाचा आणि प्रश्नपत्र स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ टाईप. आता दुसरं पद आहे मित्रांनो फायरमॅनचं. ते पहा मराठीचे 15 प्रश्न, जीकेचे 15 प्रश्न आणि रिजनिंग भौतिक चाचणी 15 प्रश्न. सेम सिलेबस आहे. दर्जा असणार मित्रांनो तो माध्यमिक शाळांतर. त्यात फक्त मित्रांनो याच्यामध्ये 15 प्रश्न आहे तो फायर ब्रिगेड संबंधित अग्निशामक दलाचे 15 प्रश्न तुम्हाला ॲड केले जाणार. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो अग्निशामक दलाविषयी जे पण काही प्रश्न असतील ते तुम्हाला पाहावे लागतील. तर माध्यम असणार मित्रांनो मराठी. प्रश्न असणारे 60, गुण असणारे 120, केला पण मित्रांनो टायमिंग आहे 90 मिनिटं आणि पेपर असणारे मित्रांनो MCQ टाईप पेपर असणार आहे. हा झाला मित्रांनो तुमचा अभ्यासक्रम जो परीक्षेचा एक्झाम सिलेबस त्याला म्हणलं जातं. तर तुम्हाला मित्रांनो कोणत्या कोणत्या विषयाच्या परीक्षेला काय अभ्यासक्रम असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल्स. तर मित्रांनो त्यांनी काय सांगितलं पहा, उपरोक्त नमूद तक्त्यातील पदांसाठी उमेदवाराची शारीरिक पात्रता व कार्यक्षमता तपासण्यासाठी 80 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येईल. तर मित्रांनो याला ग्राउंड असणारे 80 मार्काचं आणि लेखी परीक्षेतील गुणांसह या चाचणीत एकत्रित गुण टोटल मित्रांनो लेखीला 120 मार्क, ग्राउंडला 80 मार्क याची टोटल केली जाणार मित्रांनो. त्यानुसार मेरिट लावलं जाणार. 200 पैकी तुमचं मित्रांनो मेरिट लावलं जाणार. उपरोक्त पदासाठी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणी सविस्तर माहिती स्वतंत्रपणे ते मित्रांनो त्यांनी जी नाशिकची मनपाची वेबसाईट आहे त्याच्यावर दिलेलं आहे. आपण तुम्हाला सांगितलं मित्रांनो शारीरिक पदार्थ कशी काय ते सांगितलं मित्रांनो. आपण शारीरिक माहिती फक्त मेजरमेंट वगैरे सांगितलं. तर मित्रांनो याचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तर मित्रांनो तुम्ही लक्षात काय ठेवायचे तुम्हाला मित्रांनो 80 गुणांचे तुमचे काय असणारे ग्राउंड असणारे आणि 120 मार्क तुमचे मित्रांनो लेखी असणारे. तर मित्रांनो याची वयोमर्यादा पहा काय मित्रांनो पहा, जर तुम्ही किंवा ओपन खुला मागासवर्गीय आर्थिकरित्या दुर्बल घटक या जर येत असाल तर मित्रांनो तुमचं कमाल वय 18 पाहिजे मित्रांनो आणि 18 वर्षापेक्षा जास्त. तर आता मित्रांनो म्हणजे थोडक्यात मित्रांनो तुम्ही 18+ जे पण 18 वर्ष पूर्ण केलेले आहे ते सर्व अप्लाय करू शकता. पुढे पाहू अराखीव खुला यासाठी 28 आहे वय 28 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. मागासवर्गीय अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल या कॅटेगरीतले विद्यार्थ्यांना 33 वर्षापर्यंत. प्रावीण्यता प्राप्त खेळाडू खुला मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल 33 वर्षापर्यंत. माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त कमाल मर्यादा 33 वर्ष मित्रांनो. पदवीधर अंशकालीन उमेदवार कमाल वयोमर्यादा 33 वर्ष. म्हणजे थोडक्यात मित्रांनो 18 ते 33 वर्ष फक्त ओपनसाठी मित्रांनो 28 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ही झाली मित्रांनो याची वयोमर्यादा वयाची अट मित्रांनो. पुढे आपण आता मित्रांनो पाहणार आहोत याचा पगार किती असणार आहे. मित्रांनो जो पण मित्रांनो विद्यार्थी नोकरीची भरतीची तयारी करतो किंवा तुम्हाला एक जॉब पाहिजे असतो तर मित्रांनो त्याचा बेसिक प्रश्न मला सॅलरी किती भेटेल. तर मित्रांनो आता 7व्या वेतन आयोगानुसार प्रारंभिक स्तर असणारी 19,900 बेसिक पे असणार मित्रांनो. तर ही मित्रांनो गट कच्या ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासन गटच्या जे कर्मचारी आहेत त्यांना लेवल 7व्या वेतन आयोगानुसार दिली जाते. लेवल 6 आहे मित्रांनो. पुढे पाहू अंदाजे 30 ते 35 हजार प्रति महिना. पण मित्रांनो अनुभव वाढल्यावर तुम्ही जसं मित्रांनो एक्सपिरियन्स वाढेल जसं तुमचे प्रमोशन होईल तशी तुमची मित्रांनो इन्क्रीमेंट होणार 60,000पर्यंत जाऊ शकते मित्रांनो 7व्या वेतन आयोगानुसार. आता जर 8व्या वेतन आयोग येणार आहे त्याच्यातून तुमचा पगार नक्कीच वाढेल. तर इतर सुविधा काय पहा तुम्हाला पेन्शन योजना आहे मित्रांनो. तुम्हाला रिटायर्डनंतर पेन्शन 100% मिळणार. आरोग्य विमा भेटणार. गनवेज बोट फायर उपकरणे मोफत असणार. तुमच्या मित्रांनो फायर ब्रिगेडचे जो पूर्णपणे युनिफॉर्म आहे पोशाख आहे तुम्हाला जो बूट वगैरे आहेत ते सर्व तुम्हाला मित्रांनो मोफत दिले जाणार. पदोन्नती प्रमोशनची संधी मित्रांनो स्टार्ट लिडिंग फायरमॅन सब ऑफिसर स्टेशन ऑफिसर इत्यादी पदांपर्यंत. तर मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला फायरमॅन म्हणून लागला तर मित्रांनो तुमचं जसं तुमची सर्व्हिस वाढेल 5, 6, 7 वर्षांनी 10 वर्षांनी तुमचं मित्रांनो तसं तुमच्या मित्रांनो रँक प्रमोशन होणार. तुमचं मित्रांनो पद वाढत जाणार आहे. ह्या झाला मित्रांनो तुमचा पगार आणि तुम्हाला मित्रांनो काय काय सुविधा दिल्या जाणार. तर मित्रांनो आता आपण पाहू मित्रांनो कामे काय असतात. प्रत्येकाला बेसिक तर माहितीचे मित्रांनो फायरमॅनचं काम काय असणार आग विझवणे बेसिक कार्य. तर मित्रांनो तरी पण आपण तुम्हाला सांगतो पहा अग्निशामक फायरमॅनचं काम काय असणार पहा आग विझवणे आणि जीव व माल वाचवणे, अपघातस्थळी बचाव कार्य करणे, फायर उपकरणे वापरणे व तपासणे, स्टेशनमध्ये ड्युटी व फिटनेस राखणे आणि प्राथमिक उपचार देणे. तर मित्रांनो आता चालक ड्रायव्हरचं काम काय फायर ब्रिगेड वाहन चालवणे, वाहन पंप यंत्रणेची देखभाल, आग लागलेल्या ठिकाणी जलद प्रतिसाद देणे, फायरमॅनला मदत करणे. मित्रांनो बेसिक सर्वांना माहीत आहे पण आपण तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. तर परीक्षा शुल्क कसं आहे मित्रांनो परीक्षेमध्ये फी किती आहे म्हणजे परीक्षेला थोडक्यात पहा. तर खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो 1,000 रुपये फी. मागास प्रवर्ग अनाथ प्रवर्ग यासाठी मित्रांनो 900 रुपये फी आहे. तर मित्रांनो पहा माजी सैनिक यांच्याकरिता शुल्क माफ राहील
जे पण कुणी मित्रांनो माजी सैनिक म्हणजे एक सर्व्हिसमॅन म्हणजे फॉर्म भरत असतील तर मित्रांनो तुम्हाला मित्रांनो परीक्षा फी नाही आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरवायचे आहे. तर मित्रांनो फक्त ऑनलाईनच तुम्हाला मित्रांनो परीक्षा शुल्क म्हणजे ते ॲप्लिकेशन फी ती भरायची. परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहे. तर मित्रांनो कोणत्याही प्रकारे तुम्हाला मित्रांनो परीक्षा तुम्ही 1000 रुपये पेड केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो ते परत काय भेटणार नाही. ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क मित्रांनो भरती शुल्क परत करता येणार नाही. त्यांनी मित्रांनो क्लिअर सांगितले की तुम्हाला मित्रांनो तुम्ही 1000 रुपये पे केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो हे का तुम्हाला परत पैसे काय भेटणार नाही. त्यांनी जी आरमध्ये मेन्शन केलं मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण महत्त्वाच्या तारखा पाहणार आहोत. तर पहा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करायला दिनांक 10 नोव्हेंबर 2025. 10 तारखेपासून मित्रांनो ऑनलाईन अर्ज चालू होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक लास्ट डेट कधी आहे? 1 डिसेंबर वेळ रात्री 12 वाजेपर्यंत. 1 डिसेंबर मित्रांनो याची लास्ट डेट आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क दिनांक ते मित्रांनो 1 डिसेंबर आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचे दिनांक परीक्षेच्या 7 दिवस आधी. तर मित्रांनो प्रत्येक जण मित्रांनो आम्ही फॉर्म बिम भरला तर आमचे एक्झामचं हॉल तिकीट कधी येईल? तर मित्रांनो ज्यावेळेस परीक्षा असेल त्या 7 दिवस आधी मित्रांनो तुम्हाला आपल्या महानगरपालिकेचं नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तुम्हाला मित्रांनो त्याचं हॉल तिकीट येईल. तर मित्रांनो सर्व ते तुम्हाला अजून काय माहिती असेल तर ऑफिशियल त्यांची वेबसाईट आहे मित्रांनो नाशिक महानगरपालिका, ती तुम्हाला माहिती भेटून जाईल. तुम्हाला जर अजून काय माहिती हवी असेल माझ्याकडून काय पॉईंट सुटला असतील किंवा मित्रांनो तुमच्या मनात काय शंका असतील खाली आपल्या कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा. मी लगेच तुम्हाला त्याचं उत्तर देईल. तर किंवा मित्रांनो जर जास्त कमेंट येत असतील मुलांनी तर आपण त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ घेऊ त्या विषयावर. तर मित्रांनो सध्या आपल्याला टाईम न भेटल्यामुळे काय टेक्निकल इश्यू चालू होते. त्यामुळे मित्रांनो आपला 1 महिन्यानंतर व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर मित्रांनो असंच आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनल जास्त प्रेम करा. आपल्या मित्रांनो एकच उद्देश आहे, जी पण मित्रांनो भरती सुट्टी आता मुलं वाटतात मग खूप कॉम्पिटिशन भरत्या सुटत नाही. तर मित्रांनो मेन भरत्या सुटतात पण भरत्या आपल्याला माहीत होत नाही, हा मेन प्रॉब्लेम आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकच काम करायचे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून मित्रांनो जो आपल्या खेड्यापाड्यातला तळागाळातला विद्यार्थी जो सरकारी नोकरी शोधत आहे किंवा जो भरतीची तयारी करतोय जो नोकरीच्या शोधत आहे त्याच्यापर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ गेला तर नक्कीच मित्रांनो भरतीचा फायदा होईल. त्यामुळे तुमच्या मित्रांनो तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आपल्या मराठी नोकरी कॉर्नर मित्रांनो 1000 सबस्क्राईब पूर्ण झालेत. असंच तुमचं प्रेम राहू द्या मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या मध्ये. जय हिंद मित्रांनो.